पुढची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आहे। प्रशांत कोरेटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीच्या संदर्भातली ही मोठी माहिती, एक्सक्लुझिव्ह अशी माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। प्रशांत कोरेटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र गाडीची माहिती एबीपी माझाने शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉयस गाडी असल्याचं समोर येत आहे। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवरती ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या याच व्हिडिओमधून दिसतंय। एबीपी माझाने ही गाडी शोधून काढली। आता तरी सीआयडीला जाग येणार का? सीआयडी गाडी जप्त करणार का? असे अनेक सवाल आहेत। WB02 AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉयस सोबत तुषार कलाटे यांचे फोटो सुद्धा आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरेटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये प्रशांत कोरेटकर आणि तुषार कलाटे यांच्या सोबत वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले हे सुद्धा दिसतात। मनोहर भोसले यांच्यावरती याआधी अघोरी विद्येच्या मार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत। तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरेटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधून मिळवली का? हा सुद्धा प्रश्न आहे। कारण ही रोल्स रॉयस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावरती अजूनही दिसते। पोलीस तपासामध्ये कोरेटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती द्यायला टाळाटाळ करतोय। मात्र आता या गाडीचं गूढ एबीपी माझानं उकललंय। तर प्रशांत कोरेटकर सोबतचा संबंध असल्याचा दावा हा तुषार कलाटे यांनी फेटाळून लावलाय। रोल्स रॉयस गाडी ही BMW फायनान्स कडून 2017 मध्येच घेतली असा त्यांचा दावा आहे। एबीपी माझाच्या बातमीवरती व्यावसायिक तुषार कलाटे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी तुषार कलाटे यांच्यासोबत बातचीत केली आहे, बघूयात। प्रशांत कोरेटकरची गाडी जी आहे आणि त्यासोबतचे जे रील काढलेला आहे तो व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला होता। ती आलिशान गाडी ज्यांची आहे, जे मूळ मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ती गाडी आपल्या मालकीची आहे। नेमकं प्रशांत कोरेटकर ती गाडी गेली कशी? तुमच्याकडे ती गाडी कशी? गाडी मी 2016 मध्ये ती मी बँकेकडनं BMW फायनान्स कडनं विकत घेतली होती। BMW फायनान्सचं त्याच्यावर लोन होतं। त्याच्या संदर्भातले सगळे पेपर, त्याच्या संदर्भातले RC बुक, त्याच्या संदर्भातले सगळे BMW फायनान्सनी मला ते दिलेले आहे। त्याच्यानंतर 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरेटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता। मी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी ती गाडी तिथं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस ते आमची ओळख एक कॉमन मित्रांनी करून दिली। ते म्हणले पत्रकार येते, तर त्यावेळेस कोरेटकर म्हटलं की मला गाडीची एक चक्कर मिळेल का? तर मी म्हटलं पत्रकार आहे, मारू दे। मला काय त्याचे ऑब्जेक्शन त्यावेळेस नव्हतं, कारण पत्रकार म्हटल्यावर स्वच्छ चारित्र्याचा माणूस असा समजला जातो। मग त्याला एक चक्कर दिली। मग तो म्हणला एक मी फोटो घेतो। त्याच्या माणसानी एक फोटो घेतला त्याचा आणि तो रील त्यांनी त्याच्यावर टाकली। गाडीचा आणि त्याच्या गुन्ह्याशी त्याच्या कृत्याशी लांब पर्यंत काहीही संबंध नाही। ही घटना 3 ते 4 महिन्यापूर्वी झालेली। त्याच्यानंतर कोरेटकरचा आपला काही संबंध नाही। प्रशांत कोरेटकरला ह्याच्या अगोदर आपण कधी भेटलेला होता का? त्या घटनेच्या पूर्वी नाही, त्याच्या अगोदर कधीही मी प्रशांत कोरेटकरला भेटलो नव्हतो। आणि ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे, असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे चुकीचं कृत्य केलेलं आहे। ह्याच्याबद्दल माझा तीव्र निषेध आहे। आता ते व्हिडिओज व्हायरल होत आहेत आलिशान गाडीचे आणि त्याच्यावरून कुठेतरी आपल्याला देखील त्रास होताना दिसतोय। काय नेमकं तुम्ही आव्हान करायचं? वेगवेगळं त्याला दिली, त्यांनी विकली, बरेच ह्याच्यात एलिगेशन चुकीचे चाललेले आहेत। असं काहीही नाही आणि पोलिसांना जे सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।